ठीक आहे, लक्ष द्या. We have completed our 3 chapters. First, AWT. Second, swing, and third one is the event handling. Okay. Now, next chapter we are going to see, that is nothing but chapter number 4 is networking basics. Next chapter है अपना networking basic. ठीक है. So in this chapter we are going to see how your Java is applicable in your networking. तुमचं Java हे networking मध्ये कुठं वापरलं जातं and कसं वापरलं जातं ते. ठीक आहे. लक्षात राहील. फॉर एक्झाम्पल, whenever we are using any network, ज्यावेळेस आपण एखादं नेटवर्क यूज करतो, the base of your network is a protocol. The base of your network is a protocol. प्रत्येक नेटवर्कचा बेस हा तुमचा प्रोटोकॉल मानला जातो. बिकॉज विदाउट प्रोटोकॉल यू कॅन नॉट ट्रान्समिट डेटा फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. नेटवर्क शिवाय तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डेटा सेंड करू शकत नाही किंवा डेटा रिसीव्ह करू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळं नेटवर्किंग इट इज द मोस्ट protocol in networking, it is the most important part of your network. And another most important part in networking is nothing but URL. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा पार्ट कुठला तुमचा URL, because with the help of URL you can access any data from any source. ठीक आहे. मग पहिली रिक्वायरमेंट काय तुमची प्रोटोकॉल आणि दुसरी रिक्वायरमेंट कुठली तुमची त्या ठिकाणी URL. लक्षात राहील. सो these two, how to use protocol and how to use URL for accessing data, that are discussed in this chapter. लक्षात राहील. मग ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचंय काय, how to use protocol and how to use URL for accessing one of the file over the internet. इंटरनेटचा उपयोग करून तुम्ही ते फाईल कशी ऍक्सेस करायची. लक्षात राहील. ठीक आहे. So first we are going to see, that is nothing but networking basic. पहिली गोष्ट महत्त्वाची आपण बघणार आहोत नेटवर्किंग बेसिक. ठीक आहे. बघा आता नेटवर्किंग बेसिक means what? Now first, what is mean by the network? ठीक है. So network is nothing but connection of computers. Network is nothing but we are going to connect the computers to each other by with the help of either wired medium or wireless medium. मग त्या ठिकाणी दोघांच्या मध्ये एकतर वायर असेल किंवा वायरलेस कनेक्शन सुद्धा पॉसिबल आहे. ड्यू टू युअर ब्लूटूथ कनेक्शन असेल किंवा वायफाय कनेक्शन असेल. लक्षात राहील. म्हणजे दोघांमधलं कनेक्शन तुमचं कुठलंही असू शकतं, एक तर वायर्ड असेल किंवा वायरलेस असेल. लक्षात राहील. अँड जावा, whenever Java is designed, the purpose of designing a Java is only for networking purpose. जावा हे ज्यावेळेस डिझाइन केलं होतं त्यावेळेस ते कशाच्या बेसिसवर डिझाइन केलं होतं. इट इज डिझाइन ओनली फॉर टू हँडल द नेटवर्क. फक्त नेटवर्क हँडल करण्यासाठी जावाचा त्या ठिकाणी तयार केलं गेलं होतं. बट लेटर ऑन विथ द ऍडव्हान्स कन्सेप्ट ऑफ जावा इट इज यूज्ड फॉर क्रिएटिंग द सॉफ्टवेअर्स. ते परत नंतर सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी यूज केलं गेलं किंवा यूज करता येत सध्या सुद्धा. लक्षात राहील. पण जावाचा बेस जो होता, जावाचा बेस, जावा ऍक्च्युअली तयार कशासाठी केलं होतं. सो युअर जावा इज क्रिएटेड फॉर नेटवर्किंग पर्पज. फक्त आणि फक्त नेटवर्किंग पर्पज डोक्यात ठेवून त्यांनी जावा तयार केलं होतं. लक्षात राहील. अँड फॉर दॅट द फर्स्ट जावा प्रोग्राम, जावाचा सगळ्यात पहिला प्रोग्राम कुठला माहिती आहे का तुम्हाला? एनीवन? What is the first Java program or what is the first Java product that Java has created? जावाचं सगळ्यात पहिलं प्रोडक्ट कुठलं होतं किंवा फर्स्ट प्रोग्राम आठवतंय का कोणाला? मी जावा प्रोग्रामिंग शिकवताना सांगितलं होतं
एनीवन? बरं ठीक आहे, लक्ष द्या. द फर्स्ट प्रोग्राम रिटन इन जावा इज नथिंग बट हॉट जावा. ते कुठला होता तुमचा त्या ठिकाणी? हॉट जावा, विच इज अ वेब ब्राउझर. विच इज अ वेब ब्राउझर म्हणजे जावा मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो प्रोग्राम लिहिला होता तो वेब ब्राउझरचा प्रोग्राम होता. तो कुठला प्रोग्राम होता? वेब ब्राउझर तयार केलं होतं. आणि वेब ब्राउझर आपण कशासाठी यूज करतो रे? ब्राउझर एखादं कशासाठी यूज करतो आपण? वेबसाईट ऍक्सेस करण्यासाठी. वेबसाईट ऍक्सेस करण्यासाठी. आणि वेबसाईट तुम्ही नेटवर्क थ्रूच ऍक्सेस करू शकता. एखादी वेबसाईट जर तुम्हाला ऍक्सेस करायची असेल तर कशा थ्रू यूज करू शकता तुम्ही त्या ठिकाणी? तुमच्या ब्राउझर थ्रू. आणि त्यामुळं पहिला जो जावाचा प्रोग्राम आहे तो कुठला होता तुमचा त्या ठिकाणी? हॉट जावा, विच इज अ वेब ब्राउझर. त्या ठिकाणी ते वेब ब्राउझर होतं. लक्षात राहील. सो व्हेनेवर अ networking is concerned, their base of your networking is a Java. जावाचा तुमचा नेटवर्किंगचा बेस काय तुमच्या ठिकाणी? जावा आहे. लक्षात राहील. ठीक आहे. अँड whenever networking is used, it supports a basic or its basic it depends on a socket. ते कशावरती डिपेंड आहे? तुमच्या सॉकेट वरती आहे. ठीक आहे. where sockets are end points in a network. Sockets are end points in a network. आता end points म्हणजे काय? ज्या ठिकाणी तुमचे कम्प्युटर कनेक्ट असतात. Sockets are nothing but end points in a network. ठीक आहे. Now whenever sockets are used, right, sockets are the foundation of modern networking because here socket allows a single computer to serve many computers. एक कम्प्युटर वेगवेगळ्या कम्प्युटरला तुम्ही सर्व्ह करू शकता. सर्व्ह करू शकता मीन्स व्हॉट? इट कॅन प्रोव्हाइड सर्व्हिस टू मल्टिपल कम्प्युटर्स. वन कम्प्युटर कॅन प्रोव्हाइड सर्व्हिस टू मल्टिपल कम्प्युटर्स. इट इज पॉसिबल ड्यू टू ओनली युअर सॉकेट. हे कशामुळे तुमचं पॉसिबल आहे त्या ठिकाणी? सॉकेट. अँड सॉकेट इन जावा इट इज डिफाइंड विथ द हेल्प ऑफ सॉकेट क्लासेस. जावा मध्ये सॉकेट कसं तयार केलं जातं? सो देर आर नंबर ऑफ सॉकेट क्लासेस अवेलेबल इन जावा टू क्रिएट अ सॉकेट. लक्षात राहील. आता एक कम्प्युटर मल्टिपल कम्प्युटरला सर्व्हिस प्रोव्हाइड करते. मीन्स व्हॉट? जो सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय तो तुमचा सर्व्हर राहतो. आणि जे सर्व्हिस ऍक्सेस करत असतात दॅट ऑल आर कॉल्ड एज अ क्लायंट्स. त्या प्रत्येकाला काय म्हणलं जातं या ठिकाणी? क्लायंट्स. लक्षात राहील. मग आता सर्व्हिस तुमच्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या सर्व्हिस राहतात? फर्स्ट डेटा सर्व्हिस राहील, डेटा प्रोव्हाइड करायचं काम. प्रिंटर सर्व्हिस राहतं म्हणजे प्रिंटिंग तुम्हाला सर्व प्रोव्हाइड करायचं काम राहतं. परत त्यानंतर तुमचं व्हिडिओ स्टोअर करायचं, क्लाउड स्टोरेज ज्याला आपण म्हणतो. डेटा स्टोअर करायचा असेल तर त्यासाठी वेगळी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे. तुम्ही गुगल वापरता सगळेजण. गुगल मध्ये काय? गुगल इट हॅज प्रोव्हाइडेड अ क्लाउड स्टोरेज. तुम्हाला प्रत्येकाला क्लाउड स्टोरेज प्रोव्हाइड केलेले आहे. ठीक आहे. प्रत्येकाला 15 GB डेटा किंवा 15 GB स्पेस प्रोव्हाइड केलेला आहे. तुमचं जीमेल अकाउंट बघा. जीमेल अकाउंट मध्ये ड्राईव्ह नावाचा कन्सेप्ट आहे. जी ड्राईव्ह म्हणून, गुगल ड्राईव्ह म्हणून. त्या गुगल ड्राईव्ह मध्ये तुम्हाला 15 GB डेटा तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. ते 15 GB डेटा मीन्स इट हॅज प्रोव्हाइडिंग अ क्लाउड सर्व्हिस फॉर यू. ते तुम्हाला कुठली सर्व्हिस प्रोव्हाइड करते? क्लाउड सर्व्हिस. मग सर्व्हिस प्रोव्हाइड करणारा कोण आहे? तुमचा गुगल. आणि वापरणारे कोण आहेत? देयर आर मिलियन्स ऑफ युजर्स आर देअर हु आर युजिंग दॅट सर्व्हिसेस. मल्टिपल युजर्स आर देअर, दे आर युजिंग दॅट सर्व्हिस. लक्षात राहील. मग हे क्लायंट आणि सर्व्हर एकमेकाला कनेक्ट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम कोणाचं राहतं तुमच्या त्या ठिकाणी? तर ते सॉकेटचं राहतं. अँड एव्हरी सॉकेट is connected with or it has a protocol installed on it. प्रत्येक सॉकेट वरती एक प्रोटोकॉल प्रोव्हाइड केलेला आहे. प्रत्येक सॉकेट वरती एक प्रोटोकॉल प्रोव्हाइड केलेला आहे. लक्षात राहील. ठीक आहे. अँड युअर सॉकेट इज हॅव्हिंग अ पर्टिक्युलर नंबर. दॅट नंबर इट इज कॉल्ड ॲज अ पोर्ट नंबर. त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी? पोर्ट नंबर म्हणलं जातं. लक्षात राहील. ठीक आहे. सो
whenever a computer is connected to the network, they are connected through a socket which is having protocol also and one number. That number defined, it is called as a port number. त्याच नंबरला काय म्हणलं जातं, पोर्ट नंबर म्हणलं जातं. लक्षात राहील. आता पोर्ट नंबर कसं डिफाइन करायचं किंवा कुठे यूज केलं जातात ते आपण ज्यावेळेस प्रोग्राम करू त्यावेळेस तुम्हाला समजेल व्हॉट इज मीन बाय द पोर्ट नंबर. लक्षात राहील. फक्त लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखादं सॉकेट तुम्ही यूज करता किंवा सॉकेट नेटवर्किंग सॉकेट ज्यावेळेस यूज केलं जातं, दॅट सॉकेट इज हॅव्हिंग अ प्रोटोकॉल अँड a number. That number it is called as a port number. Okay, and whenever a networking is there, your networking is having basically three types of protocol. First आहे तुमचा IP, second आहे TCP and third one is the UDP. हे तीन टाइपचे प्रोटोकॉल त्या ठिकाणी यूज केले जातात. ठीक आहे. IP that is nothing but internet protocol. IP म्हणजे काय झालं तुमचा इंटरनेट प्रोटोकॉल which is used for routing purpose. आता routing means what? Routing defines the route path. त्याला आपण काय म्हणतो, पाथ डिसाइड करण्यासाठी तुमचा इंटरनेट प्रोटोकॉलचा यूज केला जातो, IP प्रोटोकॉल. ठीक आहे. which gives the IP ऍड्रेस. त्या ठिकाणी कशा स्वरूपात दिलं जातं तुमचं ते IP ऍड्रेस त्या ठिकाणी डिफाइन केले जातात. कुठल्या ह्याला पाठवायचं आहे, कुठल्या नेटवर्क थ्रू पाठवायचं आहे, दॅट डिसाइडेड बाय युअर IP प्रोटोकॉल अँड विच इज अ कनेक्शनलेस प्रोटोकॉल. विच इज अ कनेक्शनलेस प्रोटोकॉल मीन्स देयर इज नो गॅरंटी दॅट युअर पॅकेट विल बी रिसीव्ड ऑर नॉट. ठीक आहे. सेकंड प्रोटोकॉल आहे तुमचा TCP, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. त्याला काय म्हणलं जातं, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. अँड दिस प्रोटोकॉल, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, हियर इट विल ट्रान्सफर अ डेटा, it will transfer a data to another computer or another device where the connection between that two is connection oriented. हा तुमचा प्रोटोकॉल काय होता या ठिकाणी, कनेक्शन ओरिएंटेड. ठीक आहे. आता कनेक्शन ओरिएंटेड आणि कनेक्शनलेस त्याच्यामध्ये डिफरन्स माहिती आहे का? हा, एनीवन? कनेक्शन ओरिएंटेड आणि कनेक्शनलेस मध्ये डिफरन्स. बोला, माहिती आहे का? ठीक आहे. बघा, आता कनेक्शनलेस मीन्स व्हॉट, त्या दोघांच्या मध्ये कनेक्शन असणार आहे. एका कम्प्युटर कडून दुसऱ्या कम्प्युटरला डेटा पाठवते म्हणजे त्या ठिकाणी कनेक्शन आहे. बट कनेक्शनलेस मीन्स व्हॉट, व्हेनेवर अ डेटा इज सेंड फ्रॉम वन कम्प्युटर टू अनदर कम्प्युटर. ठीक आहे. दॅट it does not have any guarantee that your data will be received by that computer or not. म्हणजे तुमचा डेटा पोहोचलाय का नाही याच्याबद्दल तुमच्या कम्प्युटरला किंवा तुम्हाला काहीही माहिती समजत नाही. लक्षात राहील. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता एखादं पत्र पाठवता. ठीक आहे. ते पत्र पोहोचले का नाही पोहोचले हे तुम्हाला काही समजत नाही. पण एखादं कुरिअर तुम्ही सेंड करता किंवा एखादं तुम्ही स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट सेंड करता पोस्ट ऑफिस मधून. ठीक आहे. तर तुम्हाला एक पावती दिली जाते एक्नॉलेजमेंट साठी. कशासाठी दिली जाते? एक्नॉलेजमेंट. एक्नॉलेजमेंट मीन्स व्हॉट, ज्यावेळेस तुमचा डेटा पोहोचलाय का नाही तुम्ही ते चेक करू शकता. ठीक आहे. तसं सेम कनेक्शनलेस मीन्स व्हॉट, डेटा पाठवलाय तो पोहोचलाय का नाही हे तुमच्या कम्प्युटरला काही घेणं देणं नाहीये. दॅट इज कॉल्ड एज अ कनेक्शनलेस. त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी, कनेक्शनलेस. आणि कनेक्शन ओरिएंटेड मीन्स व्हॉट, एव्हरी डेटा इट हॅज अन एक्नॉलेजमेंट. प्रत्येक डेटाला तुम्हाला एक्नॉलेजमेंट लागते. प्रत्येक डेटाला काय लागतं तुम्हाला त्या ठिकाणी, एक्नॉलेजमेंट. ठीक आहे. तर आता बघा, तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही मेसेज सेंड करता, त्या मेसेज सेंड केलेला डिलिव्हरी रिपोर्ट येतो तुम्हाला. ठीक आहे. किंवा व्हॉट्सअपला मेसेज तुम्ही सेंड करता, व्हॉट्सअपला एखादा मेसेज सेंड केला, जर त्या
सेंड झाला असेल तर एक सिंगल टिक मार्क येते. ठीक आहे, त्या माणसाचं नेटवर्क बंद आहे. मेसेज आपल्याकडनं सेंड झाला असेल तर सिंगल टिक मार्क येते. मेसेज त्याला पोहोचला तर डबल टिक मार्क येते. ठीक आहे, आणि ज्यावेळेस तो मेसेज रीड करतो, मेसेज रीड केल्यानंतर टिक मार्क कुठल्या कलरचे होते रे? ब्लू कलर. ब्लू कलरची होते. म्हणजेच काय, त्या माणसानं मेसेज रीड केलेला आहे. ठीक आहे, मग हा जो कन्सेप्ट आहे, दिस कन्सेप्ट इट इज कॉल्ड एज अ कनेक्शन ओरिएंटेड. त्याला काय म्हणलं जातं? कनेक्शन ओरिएंटेड. तुम्हाला पाठवलेल्या मेसेज बद्दल एक्नॉलेजमेंट येते, त्यानं वाचलाय, रीड केलाय का, फक्त तुमचं त्याला गेलेलं आहे का अजून गेलेलंच नाहीये, हे जसं तुम्हाला समजतं त्याच पद्धतीनं एखादा जर डेटा जर तुम्ही सेंड करत असाल, तो सेंड केलेला डेटा त्याला पोहोचलाय का नाही त्याच्याबद्दलचे एक्नॉलेजमेंट जर तुम्हाला माघारी येत असेल तर ते जे कनेक्शन राहतं, दॅट कनेक्शन इट इज कॉल्ड एज अ कनेक्शन ओरिएंटेड. त्याला काय म्हणलं जातं? कनेक्शन ओरिएंटेड. ठीक आहे, सो युअर टीसीपी इज अ कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल. तुमचं टीसीपी काय या ठिकाणी? कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल मीन्स इट हॅव the acknowledgement for every data. It has acknowledgement for every data. Okay, and third one is a UDP, that is nothing but user datagram protocol. Third कुठला तुमचा? user datagram protocol. This is also connectionless protocol. It does not guarantee that your data will be received or not. Okay, where in UDP your data is sent into datagram packets. ठीक आहे, तुमचा डेटा कुठल्या स्वरूपात पाठवला जाईल? त्या ठिकाणी डेटाग्राम पॅकेटच्या स्वरूपात त्या ठिकाणी सेंड केला जाईल. लक्षात राहील, टीसीपी आणि युडीपी मध्ये डेटा तुमचा वेगवेगळ्या पद्धतीने सेंड केला जातो. ठीक आहे, आता डेटा सेंड होताना तो वेगवेगळ्या पद्धतीने सेंड होणार आहे, तुमचा डेटा सेमच राहणार आहे. ठीक आहे, आणि हे दोन्हीही प्रोटोकॉल यूज करून आपण प्रोग्राम करणार आहोत. टीसीपी यूज करून सुद्धा प्रोग्राम करणार आहोत आणि युडीपी यूज करून सुद्धा प्रोग्राम करणार आहोत. मीन्स वी आर डुईंग और वी आर गोइंग टू क्रिएट और वी आर गोइंग टू यूज UDP प्रोटोकॉल अँड TCP प्रोटोकॉल फॉर ट्रान्समिशन ऑफ डेटा. आपण ते ट्रान्समिशन साठी यूज करणार आहोत. लक्षात राहील. ठीक आहे, नाउ द नेक्स्ट पार्ट इन नेटवर्किंग, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट राहतो तो आहे तुमचा सॉकेट. बिकॉज विदाउट सॉकेट यू कॅन नॉट सेंड अ डेटा. तुम्ही सॉकेट शिवाय डेटा सेंड करू शकत नाही. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा सॉकेट. नाव आता सॉकेट हा शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे, बघितलं ना सॉकेट? सॉकेट ऐकलंय का? कशाला म्हणायचं सॉकेट? एनीवन? अरे ऐकलं का शब्द सॉकेट? नाही. बरं ठीक आहे, बघा लक्ष द्या. सॉकेट, सॉकेट इट इज नथिंग बट इट इज अ पोर्ट. वन मिनिट. ठीक आहे, बघा. नाउ सॉकेट इज नथिंग बट वेअर दिस इज नथिंग बट अ पोर्ट. हा काय तुमचा एक ठिकाणचा पोर्ट आहे. आता फॉर एक्झाम्पल तुमचे इलेक्ट्रिकलचे सॉकेट राहतात. इलेक्ट्रिकल सॉकेट म्हणजे काय? ज्या ठिकाणी तुम्ही पिन इन्सर्ट करता. ठीक आहे, राईट, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सॉकेट. राईट, मग आता नेटवर्किंग सॉकेट सुद्धा तुमचं सेम त्या प्रकारे राहतं. नेटवर्किंग सॉकेट सुद्धा तुमचं काय राहतं? सेम. आता इलेक्ट्रिकल सॉकेटचं काय काम आहे? इलेक्ट्रिकल सॉकेट आता पॉवर स्टेशन किंवा MSEB कडून येणारे लाईट हे तुमच्या घरापर्यंत वेगळ्या वेगळ्या रूट थ्रू येते. ठीक आहे, आणि तुम्हाला एखादं जर डिव्हाइस लावायचं असेल किंवा यूज करायचं असेल,
समजा फॅन यूज करायचा आहे किंवा लाईट यूज करायची आहे, ठीक आहे, तर तुम्ही काय करता, त्या फॅनचं किंवा लाईटची पिन त्या ठिकाणी इन्सर्ट केली जाते किंवा लावली जाते, ठीक आहे. तुम्ही ज्या ठिकाणी लावता त्याला सॉकेट म्हणलं जातं, त्याला काय म्हणलं जातं, सॉकेट. सेम त्या पद्धतीने ज्यावेळेस तुमचं नेटवर्क तुम्ही यूज करता, तुमचा कम्प्युटर ज्या ठिकाणी कनेक्ट केला जातो त्या पोर्टला त्या ठिकाणी सॉकेट म्हणलं जातं, त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी, सॉकेट. लक्षात राहील. आणि मग सांगितलं तुम्हाला एव्हरी सॉकेट इज हॅव्हिंग अ प्रोटोकॉल, प्रत्येक सॉकेटला काय राहतं त्या ठिकाणी, प्रोटोकॉल राहतो, ठीक आहे. मग आता त्या सॉकेटला तुम्ही कुठला कम्प्युटर लावते याच्याशी काही येणं देणं नाहीये. एका सॉकेटला तुम्ही एक कम्प्युटर वापरताय, थोड्या वेळाने दुसरा कम्प्युटर त्याला कनेक्ट करू शकता, नंतर तिसरा कनेक्ट करू शकता. जसं आपण एकाच प्लगला फॅन, थोड्या वेळाने परत लाईट लावू शकता, त्यानंतर तुम्हाला दुसरं काहीतरी डिव्हाइस लावायचंय, मोबाईल चार्ज करायचे ते तुम्ही लावू शकता. सेम त्या पद्धतीनं जसं तुमचं इलेक्ट्रिकल सॉकेट वर्क होतं त्याच पद्धतीने तुमचं नेटवर्किंग सॉकेट सुद्धा वर्क होतं, ठीक आहे. दोन्ही सॉकेट मध्ये काही डिफरन्स नाहीये, फक्त त्या ठिकाणी तुमचं जे राहतं ते इलेक्ट्रिसिटी सर्व केली जाते, त्या ठिकाणी तुमचं डेटा तुम्हाला सर्व केलं जाईल, म्हणजे डेटा सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाईल, त्या ठिकाणी तुमची इलेक्ट्रिकल सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. लक्षात राहील, ठीक आहे. अँड इन जावा देयर आर टू टाइप्स ऑफ सॉकेट्स. एक आहे तुमचं सर्व्हर सॉकेट आणि दुसरं आहे तुमचं क्लायंट सॉकेट, ठीक आहे. हे दोन सॉकेट आहे तुमच्याकडे, सर्व्हर सॉकेट विच वर्क ऍट द साइड ऑफ सर्व्हर साइड अँड क्लायंट सॉकेट वर्क ऍट अ क्लायंट साइड. सर्व्हर सॉकेट इट इज अ मल्टी थ्रेडेड, सर्व्हर सॉकेट काय आहे तुमच्या ठिकाणी, मल्टी थ्रेडेड. आता मल्टी थ्रेडेड मीन्स व्हॉट, ऍट अ टाइम इट कॅन परफॉर्म मल्टिपल रिक्वेस्ट, एका वेळेला एकापेक्षा जास्त रिक्वेस्ट तो हँडल करू शकतो, त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी, मल्टिपल सॉकेट्स. तुमचं मल्टी थ्रेडेड, इट इज नथिंग बट मल्टिपल सर्व्हिस इट कॅन बी प्रोव्हाइडेड बाय युअर सॉकेट, ठीक आहे. अँड द लास्ट वन दॅट इज अ क्लायंट सॉकेट, इट इज अ सिंगल थ्रेडेड, मीन्स व्हॉट, एका वेळेला एका सर्व्हरला तुम्ही कनेक्ट करू शकता, ठीक आहे. आता बघा तुमचं गुगलचं स्टोरेज आहे किंवा गुगल तुमचं सर्व्हर आहे, तर गुगल सर्व्हरला एका वेळेला मल्टिपल युजर्स ऍक्सेस करू शकतात. मल्टिपल युजर काय करतात तुमच्या त्या ठिकाणी, ऍक्सेस करू शकतात. सेम त्या पद्धतीने तुमचं सर्व्हर सॉकेट त्या पद्धतीने डिझाइन केलेला असतो, सो दॅट इट कॅन हँडल दी मल्टिपल रिक्वेस्ट, तो मल्टिपल रिक्वेस्ट हँडल करू शकेल ह्या पद्धतीने तुमचा तो त्या ठिकाणी डिझाइन केलेला असतो. लक्षात राहील, ठीक आहे. मग आता ज्यावेळेस सर्व्हर सॉकेट तयार केला जातो, सर्व्हर सॉकेट इट इज क्रिएटेड फॉर मल्टिपल रिक्वेस्ट, मीन्स युअर सर्व्हर सॉकेट इट इज ऑलवेज हॅव्हिंग इन लिसन स्टेट. तो कुठल्या स्टेट मध्ये राहतो, लिसन स्टेट. इट इज ऑलवेज लिसनिंग टू द रिक्वेस्ट, तो प्रत्येक वेळेस रिक्वेस्ट येत असेल त्याला ऐकत असतो किंवा लिसन करत असतो. अँड क्लायंट सॉकेट इज ऑलवेज हॅव्हिंग द रिक्वेस्टिंग स्टेट. क्लायंट सॉकेट मध्ये काय आहे तुमच्या त्या ठिकाणी फक्त रिक्वेस्ट, ठीक आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा कुठलं सॉकेट चालू असेल ते तुमचं, सगळ्यात पहिल्यांदा कुठलं सॉकेट चालू राहतं, सर्व्हर. सर्व्हर सॉकेट. कुठलं सॉकेट राहील तुमचं चालू त्या ठिकाणी, सर्व्हर सॉकेट. मीन्स व्हॉट, पहिल्यांदा तुमचा सर्व्हर चालू पाहिजे. जर सर्व्हर चालू असेल तरच क्लायंट सर्व्हरला कनेक्ट होईल, तरच तुमचा क्लायंट कुठं सर्व्हरला कनेक्ट केला जाईल. लक्षात राहील, पहिल्यांदा क्लायंट चालू करून सर्व्हर चालू करणार त्यावेळेस त्या दोघांचं कनेक्शन पॉसिबल होणार नाही. सर्व्हर हा नेहमी तुमचा क्लायंटच्या अगोदर स्टार्ट झाला पाहिजे. मीन्स युअर सर्व्हर मस्ट बी ऑलवेज इन अ लिसन स्टेट. तो नेहमी कुठल्या स्टेट मध्ये राहील, लिसन स्टेट मध्ये राहील. बघा फॉर एक्झाम्पल, जोपर्यंत गुगलचा सर्व्हर चालू आहे तोपर्यंत तुम्ही गुगलला ऍक्सेस करता. गुगलचा सर्व्हर जर डाऊन असेल किंवा
बंद झाला असेल तर तुम्ही गुगल ऍक्सेस करणार आहे का त्या ठिकाणी? यू कॅन नॉट ऍक्सेस टू दॅट सर्व्हर. लक्षात राहील. त्यामुळं युअर सर्व्हर सॉकेट मस्ट बी इन रनिंग स्टेट. त्या ठिकाणी सर्व्हर तुमचा काय पाहिजे? रनिंग स्टेट मध्ये पाहिजे. मीन्स इट इज ऑलवेज इन अ लिसन स्टेट. अँड whenever a client requests data from server then it has to respond. त्या ठिकाणी त्या रिस्पॉन्ड करणारे तुमचा रिस्पॉन्ड त्या ठिकाणी सर्व्हर हा रिस्पॉन्ड करेल. लक्षात राहील. ठीक आहे. अँड ऑन दिस बेसिस युअर क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर इज डिझाईन. ह्या बेसिस वरती तुमचं क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर डिझाईन केलं जातं. मग क्लायंट सर्व्हर मध्ये काय राहतं तुमचं? multiple clients are there and one server is there, and one server is providing services to all the clients with different port number. वेगवेगळ्या पोर्ट नंबर वरती तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. लक्षात राहील. ठीक आहे. अँड फॉर दॅट युअर सर्व्हर मस्ट बी हॅव अ मल्टी थ्रेडेड प्रोसेस. तुमच्या सर्व्हरला काय पाहिजे त्या ठिकाणी? मल्टी थ्रेडेड प्रोसेस पाहिजे त्या ठिकाणी. लक्षात राहील. ठीक आहे. मग क्लायंट सर्व्हर मध्ये जसं वर्क होतं, क्लायंट इज रिस्पॉन्सिबल फॉर रिक्वेस्टिंग अ डेटा फ्रॉम द सर्व्हर अँड सर्व्हर इज रिस्पॉन्सिबल फॉर सेंडिंग डेटा बॅक टू द क्लायंट अकॉर्डिंग टू द रिक्वेस्ट. ज्या प्रकारच्या डेटा रिक्वेस्ट आहे त्या प्रकारचा डेटा तुम्हाला काय केला जातो? रिस्पॉन्ड केला जातो. लक्षात राहील. ठीक आहे. अँड another concept is there which is used in networking. Most of the you will know about that. काही जणांना माहिती असेल, काही जणांना माहिती नसेल. प्रॉक्सी सर्व्हर ऐकलं का शब्द? प्रॉक्सी सर्व्हर. शब्द ऐकलाय का प्रॉक्सी सर्व्हर? यस सर. ठीक आहे. बघा प्रॉक्सी सर्व्हर इज नथिंग बट दीज आर दी थर्ड पार्टी सर्व्हर. हे काय असतात तुमचे? थर्ड पार्टी सर्व्हर विच प्रोव्हाइड अ सर्व्हिसेस दॅट आर रेस्ट्रिक्टेड बाय सम ऑफ द ऑर्गनायझेशन. काही ऑर्गनायझेशन रेस्ट्रिक्ट केलेल्या सर्व्हिस जर तुम्हाला ऍक्सेस करायचे असतील दॅट यू कॅन ऍक्सेस बाय युजिंग युअर थर्ड पार्टी सर्व्हिस. ते तुम्ही थर्ड पार्टी सर्व्हिस करून ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता हे तुम्ही आहे, हा काय तुमचा क्लायंट आहे आणि हा तुमचा सर्व्हर आहे. ठीक आहे. समजा आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये आहे, आपण कॉलेजमध्ये आहोत आणि कॉलेजमध्ये तुम्ही एका कॉम्प्युटरवरती बसलाय अँड इफ यू आर ऍक्सेसिंग अ फेसबुक पेज, facebook.com, तुम्ही काय ऍक्सेस करताय? facebook.com ऍक्सेस करताय. ठीक आहे. अँड your college has restricted your facebook.com. कॉलेजमध्ये facebook.com बॅन केलेले किंवा रेस्ट्रिक्ट केलेले म्हणजे तुम्ही ते ओपन करू शकत नाही, तुम्ही ते काय यूज करू शकत नाही. इट इज रेस्ट्रिक्टेड टू यूज. ठीक आहे. मग ते जर तुम्हाला यूज करायचं असेल किंवा काही वेबसाईट ह्या बॅन केलेल्या असतात काही ऑर्गनायझेशन मध्ये. फॉर एक्झाम्पल तुमचं युट्यूब असेल, युट्यूब बॅन असेल. ठीक आहे. काही मूवीज वेबसाईट असतील त्या तुमच्या बॅन असतील, त्या जर तुम्हाला यूज करायच्या असतील such a websites are used with the help of another server that is called as a proxy server. हे कशाच्या मदतीने करू शकता? proxy server. And this request, your request first goes to your proxy server and proxy server will access that service. proxy server काय करतो? ती सर्व्हिस ऍक्सेस करतो आणि ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. सो प्रॉक्सी सर्व्हर these are the also that are also called as. बघा आता तुम्हाला काय काय सॉफ्टवेअर त्या ठिकाणी बघायला मिळतील. VPN stands for virtual private network. त्याला काय म्हणलं जातं? virtual private network. Through VPN you can access any website. VPN चा यूज करून तुम्ही कुठल्याही टाइपची वेबसाईट ऍक्सेस करू शकता. लक्षात राहील. ठीक आहे. नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स आर अवेलेबल. वेगवेगळे सॉफ्टवेअर तुम्हाला अवेलेबल आहेत. हिअर VPN इज ऍक्च्युअली वर्किंग ऍज अ प्रॉक्सी सर्व्हर. तुमचा VPN हा काय म्हणून वर्क होतो या ठिकाणी?
प्रॉक्सी सर्व्हर म्हणून वर्क होतो. लक्षात राहील. व्हॉट इज मीन बाय प्रॉक्सी सर्व्हर? प्रॉक्सी सर्व्हर्स आर द सर्व्हर्स these provides the services that are restricted by organization or company or etc. ठीक आहे. ज्या ज्या ठिकाणी काय काय वेबसाईट रेस्ट्रिक्ट केलेले आहेत ते जर तुम्हाला यूज करायचे असतील देन दॅट कॅन बी यूज बाय युजिंग द प्रॉक्सी सर्व्हर्स. ठीक आहे. बघा फॉर एक्झाम्पल दिसते का सगळ्यांना? येस सर. ठीक आहे. बघा आता नेटवर्किंग मध्ये पहिल्यांदा आपण काय बघितलं? ऍट द कोर ऑफ जावास नेटवर्किंग दॅट सपोर्ट्स द कन्सेप्ट ऑफ सॉकेट. सगळ्यात महत्त्वाचं काम कोणाचं राहतं या ठिकाणी? तुमच्या सॉकेटचं राहतं. ठीक आहे. वेअर सॉकेट आयडेंटिफाईज द एंड पॉइंट्स इन अ नेटवर्क. एंड पॉइंट्स म्हणजे काय? सगळ्यात शेवटची टोकं. म्हणजे सर्व्हर ज्या ठिकाणी कनेक्ट होतो आणि क्लायंट ज्या ठिकाणी कनेक्ट होतो त्या पॉइंटला त्या ठिकाणी सॉकेट म्हणलं जातं. वेअर सॉकेट्स आर द फाउंडेशन ऑफ नेटवर्किंग बिकॉज सॉकेट अलाउज सिंगल कम्प्युटर टू सर्व मेनी डिफरंट क्लायंट्स. एक कम्प्युटर वेगवेगळ्या क्लायंट्सला तुम्ही त्या ठिकाणी सर्व करू शकता. ठीक आहे. अँड देयर आर मेनी टाइप्स ऑफ सर्व्हर्स. मग सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. आणि हे जे पॉसिबल होतं सेंडिंग अँड रिसिव्हिंग डेटा ते कशामुळे पॉसिबल होतं? बिकॉज ऑफ ओनली द पोर्ट. कशामुळे पॉसिबल आहे? तुमचं पोर्ट विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द नंबर्ड सॉकेट. एखाद्या सॉकेटला जर एखादा नंबर तुम्ही देत असाल देन दॅट नंबर इट इज कॉल्ड ॲज अ पोर्ट नंबर. ठीक आहे. सर्व्हर प्रोसेस इज सेट टू ऑलवेज कुठल्या स्टेट मध्ये पाहिजे तुमची? ती लिसन स्टेट मध्ये पाहिजे. ठीक आहे. आणि सर्व्हर अलाउड टू ऍक्सेस मल्टिपल क्लायंट्स कनेक्टेड टू द सेम पोर्ट नंबर although the session is unique. Although each session is unique means what? एका वेळेला एका क्लायंटला तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताय त्याच पोर्ट नंबरला दुसऱ्या क्लायंटला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे. किंवा त्याच पोर्ट नंबरला दुसऱ्या क्लायंटला सुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. फक्त दोघांचं टायमिंग त्या ठिकाणी वेगळं राहतं. दोघांचं टायमिंग काय आहे? तुमचं वेगळं राहील. म्हणजे एकाला जर 12 वाजता सर्व्हिस प्रोव्हाइड केली तर दुसऱ्या वेळेला सेम पोर्टला सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी पहिल्या क्लायंटची सर्व्हिस पहिल्यांदा एंड करावी लागते आणि दुसरा क्लायंट त्या ठिकाणी कनेक्ट करावा लागतो. लक्षात राहील. ठीक आहे. And to manage this multiple client connection, if your client server, your server must be ideally multi-threaded or have some other means of multiplexing. Okay, multiplexing means simultaneous sending of multiple messages. And multi-threaded एका वेळेला multiple threads तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. ओके. आणि हा सॉकेटचे जे कम्युनिकेशन आहे दॅट कम्युनिकेशन इज ऑफर्ड थ्रू प्रोटोकॉल. कशाच्या स्वरूपात होईल त्या ठिकाणी? प्रोटोकॉल. आणि तुमचे 3 प्रोटोकॉल मग तुम्हाला सांगितले. फर्स्ट प्रोटोकॉल इज इंटरनेट प्रोटोकॉल. इट इज यूज्ड फॉर रूटिंग पर्पज. दिलेले लो लेवल रूटिंग वेअर डेटा ब्रेक्स इनटू डेटा तुमचा स्मॉल पॅकेट्स मध्ये डिवाइड केला जाईल आणि तुमचा तो डेटा सेंड केला जातो. which does not guarantee to deliver said package to destination. Means your internet protocol is connectionless protocol. The internet protocol कारण या ठिकाणी connectionless. डेटा पोहोचलाय का नाही याची काही गॅरंटी नाही. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे TCP प्रोटोकॉल. We send a data in the form of packets and sorting and retransmitting them as a necessary to reliably transmit the data. बघा retransmitting कधी होत आहे? जर तुमचा डेटा पोहोचला नाही
हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही परत एकदा डेटा सेंड करता. ठीक आहे, त्याला काय म्हणलं जातं? कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल. दॅट इज नथिंग बट कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल. ठीक आहे, मग टीसीपी हा तुमचा फक्त कनेक्शन ओरिएंटेड आहे. इंटरनेट प्रोटोकॉल आयपी हा तुमचा कनेक्शन लेस होता. आणि थर्ड प्रोटोकॉल जो आहे दॅट इज नथिंग बट यूजर डेटाग्राम प्रोटोकॉल. इट इज नथिंग बट इट सपोर्ट्स फास्ट but connectionless unreliable transfer of packets. डेटा तुमचा फास्ट ट्रान्सफर होईल, नो गॅरंटी, बट महत्वाचं काय, डेटा तुमचा पोहोचलाय का नाही ते त्याला त्या ठिकाणी समजत नाही. दॅट इज नथिंग बट कनेक्शनलेस. तुमचा प्रकार आहे त्या ठिकाणी कनेक्शनलेस प्रोटोकॉल राहील. ठीक आहे, हे तीन प्रोटोकॉल तुमच्या नेटवर्किंग मध्ये यूज केले जाणारे सगळ्यात महत्त्वाचे प्रोटोकॉल आहेत. पहिला आयपी, दूसरा टीसीपी आणि थर्ड आहे तुमचा यूडीपी. ठीक आहे, हे बघा हे तुमचं ओएसआय मॉडेल होतं. ठीक आहे, त्यामध्ये नेटवर्क लेयरला तुमचा आयपी प्रोटोकॉल यूज केला जातो आणि ट्रान्सपोर्ट लेयरला तुमचा टीसीपी किंवा यूडीपी प्रोटोकॉल यूज केला जातो. ठीक आहे, त्यानंतर आपण सॉकेट काय बघितलं, हे तुमच्या सेम ह्याच्यासारखे म्हणून सांगितलं आपण काय, इलेक्ट्रिकल सॉकेट. बघा इथे दिले a network socket is not like a electrical socket. ठीक आहे, म्हणजे एका सॉकेटला तुम्ही जसं मल्टिपल फॅन जोडू शकता, बल्ब जोडू शकता, तुमचं कम्प्युटर जोडू शकता, इस्त्री असेल इस्त्री, मोबाईल चार्ज करायचा असेल, त्याच पद्धतीनं एका नेटवर्क सॉकेटला तुम्ही मल्टिपल कम्प्युटर्स कनेक्ट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर क्लायंट सर्व्हरचं कनेक्शन. सर्व्हर म्हणजे काय, एनीथिंग दॅट हॅज सम रिसोर्स दॅट कॅन बी शेअर्ड. मग सर्व्हर आपण किती प्रकारचे बघा, सर्व्हर मध्ये काय काय राहतं, कम्प्युटिंग पॉवर, प्रिंटर सर्व्हर्स, त्यानंतर डिस्क सर्व्हर्स विच प्रोव्हाइड नेटवर्कड डिस्क स्पेस. तर आहे म्हणजे तुमचं गुगल ड्राईव्ह झालं, हे काय झालं तुमचं गुगल ड्राईव्ह. ठीक आहे, वेब सर्व्हर्स विच प्रोव्हाइड स्टोरेज वेब पेजेस, फेसबुक असेल ते तुमचं वेब सर्व्हर म्हणून काम केलं असेल. ठीक आहे, and client is simply any other entity that wants to gain access to particular server. The interaction between client and server is just like interaction between lamp and electrical socket. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल सॉकेट पासून तुमचा बल्ब असेल किंवा ट्यूब असेल त्या दोघांचं कनेक्शन कसं राहतं तसं तुमचं क्लायंट सर्व्हरचं कनेक्शन आहे. वेअर your electrical socket it is a service provider and lamp it is a client. lamp काय आहे तुमच्या त्या ठिकाणी क्लायंट म्हणून वर्क करेल. ठीक आहे, राईट. बघा हे तुमचं क्लायंट सर्व्हरचं कनेक्शन असं राहतं. काय करायचं दिसते का सगळ्यांना? Yes, sir. हे तुमचं खाली सर्व्हर आहे आणि त्या एका सर्व्हरला तुम्ही मल्टिपल क्लायंट्स कनेक्ट करू शकता आणि ते जे मध्ये दाखवलंय हे डॉट, दिस इज कॉल्ड एज अ सॉकेट. काय म्हणलं जातं त्या ठिकाणी सॉकेट म्हणलं जातं. ठीक आहे, तसंच वेगवेगळे सर्व्हर वेगवेगळ्या क्लायंटला कनेक्ट करण्यासाठी प्रत्येक सर्व्हरला त्या ठिकाणी सॉकेट, वेगवेगळे सॉकेट सुद्धा असाइन केलेले असतात. ठीक आहे, and in Java the socket it is nothing but a Berkeley socket. ठीक आहे, त्याचं नाव आहे सॉकेटचं काय नाव आहे, Berkeley socket म्हणून नाव आहे. allows single computer to serve many different clients at once as well as serving many different types of information. ठीक आहे, त्यानंतर बघितलं आपण प्रॉक्सी सर्व्हर. प्रॉक्सी सर्व्हर the speaks the client side of protocol to another server, means there it is required a third party server. त्या ठिकाणी तुम्हाला एक थर्ड पार्टी सर्व्हर प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे, म्हणजे कशासाठी यूज करायचं बघायचं दिले. This is often required when clients have certain restrictions on which server they can connect to.
ठीक आहे. म्हणजे असे काही सर्व्हर असतात ज्याला तुम्हाला कनेक्ट करायला रेस्ट्रिक्शन्स प्रोव्हाइड केले असतात. आणि त्याला जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर ते क्लायंट त्या ठिकाणी विल कनेक्ट टू द प्रॉक्सी सर्व्हर which does not have any restriction and proxy server will turn communicate for the client. म्हणजे प्रॉक्सी सर्व्हरला कुठल्याही टाइपचे रेस्ट्रिक्शन नसतं कुठल्याही वेबसाईट ऍक्सेस करायला. त्यामुळे तुम्हाला जर एखादी रेस्ट्रिक्टेड वेबसाईट ऍक्सेस करायची असेल यू कॅन ऍक्सेस दॅट वेबसाईट बाय युजिंग द प्रॉक्सी सर्व्हर. प्रॉक्सी सर्व्हरचा यूज करून तुम्ही त्या ठिकाणी ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. Now, next one is the internet addressing. बघा आता internet addressing means your IP addressing. Internet addressing means तुमच्या ठिकाणी IP addressing. प्रत्येक कम्प्युटर ज्यावेळेस इंटरनेटला कनेक्ट होतो त्या प्रत्येक कम्प्युटर हा त्याच्या ऍड्रेस वरून ओळखला जातो ना की नावावरून. नावावरून कुठलाही कम्प्युटर नेटवर्क मध्ये ओळखला जात नाही. प्रत्येक कम्प्युटर नेटवर्क मध्ये ज्यावेळेस कनेक्ट केला जातो त्या प्रत्येक नेटवर्कला एक ऍड्रेस प्रोव्हाइड केला जातो आणि दॅट ऍड्रेस इज अ युनिक ऍड्रेस. कारण तुमचा युनिक ऍड्रेस म्हणजे दोन कम्प्युटरचा ऍड्रेस तुमचा कधीही सेम होणार नाही. दोन कम्प्युटरचा ऍड्रेस तुमचा कधीही सेम होणार नाही. लक्षात राहील. ठीक आहे. and this address it is called as the internet address. त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी इंटरनेट ऍड्रेस आणि आपण त्याला आयपी ऍड्रेस म्हणून ओळखतो. आपण काय म्हणून ओळखतो आयपी ऍड्रेस. ठीक आहे. and there are two types of IP addresses. त्या ठिकाणी दोन टाइपचे आयपी ऍड्रेस आहेत. IPv4 तुम्हाला दिले IPv4 इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 आणि दुसरा आहे तुमचा IPv6 इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 6. ठीक आहे. वेअर IPv4 इट इज अ 32 बिट ऍड्रेस. किती आहे तुमचा 32 बिट ऍड्रेस राहील आणि IPv6 जो आहे दॅट इज अ 120 बिट. ठीक आहे. तुमच्या कम्प्युटर मध्ये त्या दोन्ही टाइपचे ऍड्रेस आहेत. तुमच्या कम्प्युटर मध्ये दोन्ही टाइपचे ऍड्रेस आहेत बघा. तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे. काय इथरनेट लिहिले त्या इथरनेट वरती ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर्टीज बघता काय दिले इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 TCP/IP-v4 दिसते का सगळ्यांना. दिसते का सगळ्यांना हे. Yes sir, दिसते. आणि त्याच्याच खाली इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 6 म्हणजे TCP/IP-6 लिहिलेले. दोन्ही टाइपचे प्रोटोकॉल तुमच्या कम्प्युटर मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे. आता IPv4 आणि IPv6 हे कधी यूज करायचं ज्यावेळेस मल्टिपल युजर्स असतील जे तुमच्या IPv4 म्हणजे 32 बिट मध्ये बसत नसतील त्यावेळेस IPv6 यूज केला जातो. ठीक आहे. लक्षात राहील. म्हणजे तुमचे कम्प्युटर बघा आता एखाद्या सर्व्हरची कॅपॅसिटी जर 100 युजरची असेल. ठीक आहे. आणि त्याचे जर युजर वाढले 100 चे 200 झाले तर तुमचा ऍड्रेस IPv4 चा IPv6 होतो. म्हणजे काय ते मल्टिपल क्लायंट्स हँडल करायची कॅपॅसिटी वाढली जाते. ठीक आहे. त्यामुळे 32 बिट ऍड्रेस हा तुमचा IPv4 आहे आणि 128 बिट म्हणजे किती तुमचं किती पट झालं बघा into 4 म्हणजे 4 टाइम्स तुमचा ऍड्रेस त्या ठिकाणी वाढवला जातो. ठीक आहे. म्हणजे 100 च्या ऐवजी तुम्ही 400 त्या ठिकाणी एका वेळेला कनेक्ट करू शकता. त्याचा अर्थ तुम्हाला तुमचा लक्षात राहील. ठीक आहे. and this IPv6 हे कधी झाले बघा IPv6 इम्पॉर्टन्स Java 2 वर्जन 1.4 त्यावेळेस तुमचा IPv6
चा यूज सगळ्यात जास्त केला किंवा तेव्हापासून तुमचा IPv6 हा जास्त प्रमाणात यूज केला जातो. ठीक आहे. आता आयपी ऍड्रेसचे क्लासेस किती आहेत? हाऊ मेनी क्लासेस आर देयर इन आयपी ऍड्रेसेस? बघा हे तुमचे क्लासेस आहेत आयपी ऍड्रेसचे क्लासेस A B C D E. त्या रेंज मध्ये तुमचे आयपी ऍड्रेस डिवाइड केले जातात. पहिली रेंज काय 1 to 126 आणि 1B 128 to 191 192 to 230 223 224 239 आणि 242 to 55. ठीक आहे. आता हा एक ऍड्रेस मिसिंग आहे बघा ह्याच्यामध्ये. कुठला ऍड्रेस मिसिंग आहे? बघा एक ऍड्रेस मिसिंग आहे, एक तुमचा नंबर मिसिंग आहे 1 to 126 आणि 128 to 191. ह्या ठिकाणी एक नंबर तुमचा कुठला मिसिंग आहे? दॅट इज नथिंग बट 127. ठीक आहे. वेअर 127 इट इज प्रोव्हाइडेड फॉर लोकल मशीन. तो कशासाठी प्रोव्हाइड केला जातो? लोकल मशीन. मीन्स व्हॉट? जर एखादा कम्प्युटर इंटरनेटला कनेक्ट नसेल तर त्याचा बाय डिफॉल्ट नंबर हा 127 राहतो. 127.0.0.0. ठीक आहे. जर नेटवर्कला कनेक्ट नसेल तर त्याचा आयपी ऍड्रेस काय राहणार आहे तुमचा? 127.0.0.0 काय असेल तो पुढे लक्षात राहील. ठीक आहे. अँड युअर आयपी ऍड्रेस इट हॅज 4 पार्ट दिले. प्रत्येक आयपी ऍड्रेस डिवाइड होताना हा तुमचा डॉट 4 किंवा डॉट ने डिवाइड केला जातो. आणि त्याची रेंज इज इन बिटवीन 0 to 212 which is separated by your dot. ठीक आहे. लक्षात ठेवायला सगळ्यात सोपं जातं. लक्षात ठेवायला सगळ्यात सोपं जातं. ठीक आहे. लक्षात राहील. आणि जेवढे काही तुमचे गव्हर्नमेंट किंवा कमर्शियल असतात ते बेसिकली तुमचं सी टाइपचं नेटवर्क क्लास सी म्हणजे रेंज कुठली आहे तुमची 192 to 223. त्या रेंज मध्ये जास्त करून तुमच्या URL प्रोव्हाइड केलेले आहेत किंवा जास्त करून आयपी ऍड्रेस जे यूज केले जातात ते तुमच्या ह्या रेंज मध्ये यूज केले जातात. ठीक आहे. कुठलीही गव्हर्नमेंट वेबसाईट असेल तर त्याची सुरुवात तुमची 192 ने असते. 192.168. पुढे काय असेल ते असेल. ठीक आहे. कमर्शियल वेबसाईट साठी 192 किंवा क्लास सी यूज केला जातो. लक्षात राहील. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर इंटरनेट ऍड्रेसिंग. आता यातला आपण IPv4 आणि IPv6 हे दोन प्रोटोकॉल जावानं तयार करून तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. यूज करण्यासाठी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे. लक्षात राहतील. And whenever you are using the IP addresses, it is provided with a port number or another concept is used that is nothing but domain name service. दूसरा concept होता तुमच्या ठिकाणी domain name service. बघा एखादी वेबसाईट जर तुम्हाला ऍक्सेस करायची असेल तर ती वेबसाईट ऍक्सेस करताना तुम्ही एकतर त्याच्या आयपी ऍड्रेस आणि पोर्ट नंबर वरून ऍक्सेस करू शकता किंवा दुसरा महत्त्वाचे आहे दॅट इज नथिंग बट डोमेन नेम सर्व्हिस. डोमेन नेम सर्व्हिस मीन्स व्हॉट? हियर अ नेम इज प्रोव्हाइडेड फॉर डिफरंट सर्व्हिसेस. फॉर एक्झाम्पल कमर्शियल असेल तर .com यूज केलं जातं. गव्हर्नमेंट असेल .gov यूज केलं जातं. इंडियासाठी .in यूज केलं जातं. ठीक आहे. लक्षात राहील. एज्युकेशनल असेल तर .edu यूज केलं जातं. हे जे आहे तुमचं .com .in .gov .org पण असते बघा ऑर्गनायझेशन साठी .org. ठीक आहे. these are called as a domain. त्याला काय म्हणलं जातं? डोमेन म्हणलं जातं. लक्षात राहील. ठीक आहे. मग एक तर तुम्ही डोमेनचा ऍक्सेस करू शकता किंवा तुमच्या आयपी ऍड्रेस सुद्धा तुम्ही ते या ठिकाणी
ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. आता हे आपण यूज करताना मी एखादी वेबसाईट ऍक्सेस करायची असेल google.com लिहिता आणि google.com सेम वेबसाईट तुम्ही त्याच्या आयपी ऍड्रेस थ्रू सुद्धा ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. लक्षात राहील. ह्यातला आपण डोमेन नेम किंवा आयपी ऍड्रेस त्यापैकी एक वापरून आपण प्रोग्राम करणार आहोत. आयपी ऍड्रेस थ्रू एखादं मशीन कशी ऍक्सेस करायची किंवा कनेक्शन कसं एस्टॅब्लिश करायचं ते आपण प्रॅक्टिकलच्या वेळेस बघूया. ठीक आहे. लक्षात राहील. ही जी झाली की तुमची आतापर्यंतची सगळं बेसिक माहिती होती. ती काय तुमच्या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन होती. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण हाऊ टू यूज दिस बेसिक इन्फॉर्मेशन टू क्रिएट अ जावा प्रोग्राम त्या ठिकाणी आपण जावा प्रोग्राम यूज करणार आहोत किंवा बघणार आहोत किंवा जावा मध्ये नेटवर्किंगचे कुठले कुठले क्लासेस यूज केले जातात आणि त्या प्रत्येक क्लासचा यूज काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे. लक्षात राहील.